सुब्रह्मण्यस्य महिमा वर्णितुं केन शक्यते यत्रोच्छिष्टमपि स्पष्टं श्वित्रिणः शोधयत्यहो। सुब्रह्मण्यस्य म्हणजे सुब्रह्मण्य देवाची षण्मुखाची महिमा महात्म्य वर्णितुम वर्णन करण्यास केन कोणाकडून शक्यते शक्य आहे यत्र ज्या ठिकाणी ज्या क्षेत्री उच्छिष्टम अपि म्हणजे उच्चिष्ट म्हणजे उष्टे देखील पितृणः म्हणजे कुष्ठरोग्यांना स्पष्टम म्हणजे संपूर्णपणे शोधयती म्हणजे शुद्ध करते रोगापासून पूर्णपणे निवारण करते। अहो किती आश्चर्यकारक। प्रसिद्ध परमपावन अशा सुब्रह्मण्य क्षेत्राचे वर्णन करत असताना वादिराज स्वामीजी सांगतात की या क्षेत्राच्या महात्म्याचे वर्णन कोण बरे करू शकेल, कारण या क्षेत्री उच्छिष्ट अन्न देखील कुष्ठरोग्यांना त्यांच्या रोगापासून संपूर्णपणे निवृत्ती देते, त्यांचा रोग पूर्णपणे बरा करते। जर उच्छिष्ट अन्नामध्येच एवढी ताकद असेल, एवढी महिमा असेल, तर या क्षेत्राचा महिमा कोण बरे सांगू शकेल। हे अतिशय आश्चर्यकारक आहे। वादिराज स्वामीजी इथे मडे स्नान म्हणून जी परंपरा सुब्रह्मण्य क्षेत्री होती त्याबद्दल या श्लोकात सांगत आहेत। येथील अर्चक वृंदांच्या पानामध्ये लोळण घेतल्यामुळे कुष्ठरोग्यांचा कुष्ठरोग बरा होत असे। आज ही परंपरा एडे स्नान म्हणून बदललेली आहे, ज्यामध्ये भाविक सुब्रह्मण्य देवाच्या प्रसादाच्या पानांमध्ये किंवा पवित्र अशा जलामध्ये लोळण घेतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात असा विश्वास आहे। परशुरामांच्या 7 मुक्तिदायक क्षेत्रांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती असलेले सुब्रह्मण्य क्षेत्र हे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये अतिशय घनदाट अरण्यामध्ये निसर्गरम्य अशा कुमारधारा नदीच्या तीरावरती वसलेले आहे। याचे अंतर उडुपीपासून सुमारे 150 किलोमीटरच्या आसपास आहे। सुब्रह्मण्य मंदिर अत्यंत जागृत म्हणून ओळखले जाते। येथे वर्षभर भाविकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळते, कारण आपल्या जातकातील नागदोष सर्पदोष दूर करण्यासाठी भारतातील सर्व क्षेत्रांमधील सर्वात प्रमुख क्षेत्र म्हणून हे ओळखले जाते। देवाचे दर्शन करत असताना कुमारधारा नदी वा देवस्थानच्या मागील बाजूस असलेल्या दर्पण तीर्थ या सुंदर अशा नदीमध्ये स्नान करूनच देवाचे दर्शन करावे असा दंडक आहे। सुब्रह्मण्य म्हणजे शिवपार्वती पुत्र असलेला कार्तिकेय अथवा स्कंद। या क्षेत्रामध्ये सुब्रह्मण्याने तारकासुराचा वध केला, त्याचा विवाह देखील इथेच झाला। तसेच वासुकीस त्याने गरुडापासून या क्षेत्री अभय दिले। म्हणूनच या देवाचे दर्शन करत असताना खालून वर या क्रमाने करावे। खाली लिंग रूपामध्ये मूळ देव, त्यावरती नाग रूपामध्ये असलेला आदिशेष, त्यावरती नाग रूपामध्ये असलेला वासुकी आणि सर्वात वरती मयूरवाहन असलेला षण्मुख म्हणजे सुब्रह्मण्य। ज्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष असतो किंवा ज्यांना चर्मरोग आहे अशांना हमखास सुब्रह्मण्य येथे सर्पसंस्कार, कालसर्प पूजा, आश्लेषाबली इत्यादी पूजा विधी करण्याचा सल्ला दिला जातो। आणि या क्षेत्री हे विधी या पूजा मनोभावे केल्यानंतर त्या निश्चितच फलदायी ठरतात, हे येथे आलेल्या भक्तांचा समुद्र पाहून आपल्याला मनोमन पटते। वादिराज स्वामीजी पुढील श्लोकांमध्ये या क्षेत्राचे वर्णन करत असताना सांगतात, ब्राह्मणांकडून झालेल्या ब्रह्महत्येचा दोष देखील निवारण करण्याचे सामर्थ्य या क्षेत्रामध्ये आहे। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या देवाचा वार्षिकोत्सव असतो, जो 15वड्यापर्यंत चालतो। यामध्ये नित्य रथोत्सव, अवभृत स्नान, शेवटच्या दिवशी मंदिराच्या प्राकारामध्ये पाणी भरून केला जाणारा नीरुबंदी उत्सव हे आयुष्यामध्ये एकदा तरी अनुभवावेत असे आहेत। याशिवाय नागपंचमीच्या दिवशी देखील येथे प्रचंड गर्दी असते। तसेच भगवान वेदव्यासांनी जगद्गुरु मध्वाचार्यांना दिलेला संपुट शालिग्राम आणि लक्ष्मी नरसिंहाचे इथे सन्निधान असल्यामुळे नरसिंह जयंती उत्सव देखील या प्राकारामध्ये असलेल्या सुब्रह्मण्य मठामध्ये मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने साजरा केला जातो।